कहने की है, पश्चाताप की थोड़ी है। सम्राट अशोक की धरती है ये आपकी थोड़ी है। ये मनोज राजा कहता है, आए ब्राह्मणों सुनो, अबे ये हमारी विरासत है, तुम्हारे बाप की थोड़ी है। कदाचित 500 महाराजची जर तलवार जर हातात घेतली ना, तर तुम्हाला पैता पैता घाम सुटेल। इतके खतरनाक बाबासाहेबाची लेकर आहे, क्योंकि हम महार की औलाद है, कोई लंगड़े लूले नहीं है। हम महार की औलाद है, कोई लंगड़े लूले नहीं है। अबे हम जय भीम वालों के घर अभी उजले नहीं है। भीमा गोरे गांव में मिलोगे तो आगे से वार करना राहुल। बेटा हम बाबा साहब के बच्चे हैं, तुम्हारे जैसे हिजड़े नहीं है। अखंड भारतामध्ये 84,000 बुद्ध विहारे बांधली। 84,000 स्तूप, बुद्ध विहार, लेण्या बांधल्या। पण आपल्या देशामध्ये आपल्याला 84 दिसत नाही। काही हरकत नाही, बाकीच्या याच्यावर तुम्ही कब्जा केला त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण हरामखोर आमचं एक आहे, कमीत कमी ती एक तरी आम्हाला आमचं परत करून द्या। आम्ही एकच मागत आहोत, ती एक तरी आम्हाला माणुसकीने देऊन द्या, नाहीतर हे बाबासाहेबाचे लेकरं जर गरम झाले तर तुम्हाला पैता काम सुटणार आहे। कारण दुसऱ्याचं लुटायला या ब्राह्मणांना अबे काहीतरी वाटलं पाहिजे। भारतातल्या बुद्धीची मानलं हे तुम्हाला पटलं पाहिजे। आणि मग अरे बुद्धाचं विहार महाबोधी, बुद्धाचं विहार महाबोधी बौद्धांना भेटलं पाहिजे। की ज्या ठिकाणी संपूर्ण जगात माहिती आहे की बुद्धगया बुद्धाचं स्थळ आहे, तिथं आपण ओम 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 इन ओम इन ओम इन हे कसं म्हणावं, याला शरम वाटत नाही, हराम घुरायला थोडीशी लाज वाटत नाही। अबे अंधश्रद्धा त्या ठिकाणी बसला, याला कारण आहे त्या बुद्धगयेमधून हे बाहेर का निघत नाही, त्याला कारण हे आहे, बुद्धगयेचं दर महिन्याचं माझ्या अंदाजावर फक्त अंदाज सांगू राहिलो, मिनिमम सांगू राहिलो फक्त, बुद्धगयेचं दर महिन्याचं इन्कम किती आहे, 40 करोड दर महिन्याचं इन्कम। मी फक्त मिनिमम सांगू राहिलो, त्याच्यात चौबल असू शकते, कारण की संपूर्ण जगामधला निधी त्या ठिकाणी येते। बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही, तुम्ही बुद्धगयेवर तुम्ही कब्जा केला, बुद्धगयेत तुम्ही कब्जा केला, एखाद्या तुमच्या गावात विहार आहे का, आहे ना, एखाद्या खेड्यातल्या विहारावर काऊन नाही कब्जा करत, त्याला माहित आहे शेतकऱ्याच्या अंगावर राजा पाहिलं तुम्ही, शेतकरी बाप आहे, मा मोठे बाप आहे, मा मोठे बापाच्या अंगाले मास्क नाही, एकदम कोरडमऊ झाला, जो मंदिरात बासनी गो ये पंजाब नाम आहे गो, त्याच्या अंगावर एवढं लाल लाल गांजरासारखी दिसू राहिले। मा आप्पा कास्तकार शेतकरी कष्ट करू, ज्याच्या घामावर हा देश उभा आहे, ज्याच्या कष्टावर हा देश उभा आहे, मा आप्पाच्या अंगावर मास्क नाही, पूजा करणाऱ्या माणसं लाल लाल पडलेले गांजरासारखे, बदाम काजू तुंप त्यांचा काजी काय म्हणतात त्याला, मौलाना। मस्जिद मध्ये मौलाना असतो, चर्च मध्ये फादर असतो,
मंदिरात पुजारी असतो, तसाच विहारात कोण असतो? कोण असतो? भिक्षू भंतीची असतो. म्हणून तर म्हणतोय जशी मस्जिद मुस्लिमांची तशी चर्च ख्रिश्चनांची, अबे जसं हिंदूचं मंदिर जसं हिंदूचं मंदिर अबे तसं बौद्धांचं लढाई फक्त एका समाजाची नाही बरं, फक्त बौद्ध समाजाची नाही. ही लढाई सर्व 18 पगड जातीच्या लोकांची लढाई आहे. तेली कुणबी मान भंगी बौद्ध चामर पाटील माळी. बुद्ध हा फक्त महार समाजाचा नाही बे, बुद्ध हा सर्व जाती धर्माचा बुद्ध आहे. जो बुद्ध म्हणतात की माझी जबरदस्ती नाही, माझी विचारधारा ज्याला पटेल तो घेऊ शकतो, जबरदस्ती मुळीच नाही. म्हणून बुद्ध फिलॉसॉफी हे ज्ञानवंती लोकांचे विज्ञानवादी सायन्सची बुद्ध फिलॉसॉफी आहे. म्हणून तर म्हणतोय या भारतामध्ये आपल्या एससी मधले 121 खासदार आहे. 121 संसद मध्ये आता सर्वच बोलत आहेत. सर्व जण एक पहिले बोमलला, एक पहिले वाघासारखा टकरला. कोण बोमलला, कोण बोलला संसद मध्ये? चंद्रशेखर रावल आझाद हा पहिले बोलला बिहारासाठी, नंतर आठवले साहेब, नंतर वानखडे साहेब, सगळे आपले आमदार खासदार बोलत आहेत. पण या काही खासदारांना म्हणतोय की गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना, गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना वासनिक साहेब, नंतर मिमी म्हणणाऱ्या शिर चोराले हाना. मनोज राजा आमचे प्रश्न संसदेत न मांडणाऱ्या पहिले धरून 121 खासदाराले हाना. टेम्पल ऍक्ट हा कायदा रद्द करून बुद्धांची जेवढी स्थळ आहे हे बुद्धांना देण्यात यावे. पण यांनी हे पारितच केलं नाही, पारित केलं नाही. यांनी ज्यावेळी 1950 साली कायदा बाबासाहेबांचा लागू झाला याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही. नाहीतर 1949चा टेम्पल ऍक्ट हा कायदा रद्द करून बुद्धांची जितकी स्थळ आहेत 84,000 तितके बुद्धांना देण्यात यावे हे त्या ठिकाणी घोषणा झाली होती. पण याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही. म्हणून तर म्हणतोय कत्ल करके भिक्खुओं का जश्न मनाने वालों, कत्ल करके भिक्खुओं का जश्न मनाने वालों, अपनी झूठी पाखंडी कहानी बनाने वालों, मनोज राजा बुद्ध बिहार पे ताबा बता रहे हो, अबे बुद्ध को विष्णु का अवतार बनाने वालों. तुम्ही जर बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणत असाल काही वांधा नाही. हे मोठे हे लेकरो हे बोरी थांब मोठी माहिती थांब मी जर पोरगा असता तो तुला सूट केलं असतं. बोल बेटा, महत्वाचा विषय आहे लेकरो, लय कामाचा विषय आहे, तुमच्या भविष्याचा विषय आहे. कारण जर तुम्ही भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणत असाल काही वांधा नाही. भगवान बुद्ध म्हणतात की भगवान बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे ना. शिवाबू तुम्हाला माहिती आहे मला 9वा अवतार विष्णूचा हे म्हणतात. मग भगवान बुद्ध जर विष्णूचा 9वा अवतार आहे, तुमच्या घरात भगवान बुद्धाचा फोटो दिसत नाही, तुमच्या घरात भगवान बुद्धाचा फोटो दिसत नाही, घर सोडा ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्या मंदिरात तर भगवान बुद्धाची मूर्ती पाहिजे का? बरं काही हरकत नाही. तुमच्या मंदिरात भगवान बुद्धाची मूर्ती नाही, अबे कमीत कमी तुम्ही एकाच वेळेस 30 25 तर घेतलं पाहिजे भगवान बुद्ध विष्णूचा अवतार जर असेल तर. पण हे चालत नाही साहेब. जे रियालिटी आहे ती मांडतो, याच्यात काही कुठला जातीवाद नाही. इथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाब लक्षात घेतली पाहिजे. कारण कि पत्थरों को चमकती पर तुझे नहीं थी, पत्थरों को चमकती पर तुझे नहीं थी, चीटियों को हिम्मत थी पर तुझे नहीं थी. मनोज राजा भीमराव के मेहरबानी के पहले अबे कुत्ते को कीमत थी पर तुझे नहीं थी. सर्वांनी त्याने खऱ्यासाठी झटला पाहिजे.
माझे जरा हात वरते करा. क्या बात आहे. खरोखर मावल्यांनो मी तुम्हाला मी आत्महत्या करून टाकेल एका दिवशी. एवढं चिल्लावणं साधी गोष्ट नाही. मोठी माय कायच्यासाठी चिल्लावतो आम्ही कंटिन्यू 8 एप्रिल पासून तर आजपर्यंत नुसते दररोजच कार्यक्रम चालू आहे. फक्त 15 तारीख खाली होती म्हणून तुम्हाला तारीख भेटली. 11 तारीख गेम बसला तर ती कॅन्सल झाली. आता काही करावं नाही. कशासाठी? पैशाचा हेतू नाही. काही कलाकार पैसे कमावत असतील. कोणी 15 लाख घेते, कोणी 8 लाख घेते, कोणी 5 लाख घेते, कोणी 2 लाख घेते, कोणी 1 लाख घेते. आम्ही पैशासाठी बाबासाहेबांचं गाणं म्हणत नाही. खरोखर आज काळाची गरज आहे. आज बुद्ध गयामध्ये आपल्या भिक्षूंना मारलं, त्या ठिकाणी त्यांनी पिंडदान केलं, पिंडीची पूजा केली, ओम भट स्वाहा केलं. हे आज या भारतीय संविधान या देशामध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी अंधश्रद्धेचा प्रकार चालू आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, जर कोणी जर महाबोधी विहारासाठी गेलो नाही तर येत्या 2-4 दिवसात मी आत्महत्या करून टाकतो. जगून अर्थच नाही. अर्थ नाही ना भोयर साहेब, काहीच अर्थ नाही जगून. आपले भिक्षुले फुल्या मारून राहिले, विहारात अंधश्रद्धा पसरून राहिले, त्या ठिकाणी ओम फट स्वाहा करून राहिले, मूर्तीले मेकअप करून राहिले, नथनी लावून राहिले. मूर्तीने झाकूनही घेतलं होतं त्यांनी. मूर्तीवर हे लावलं होतं काहीतरी, ते काय म्हणतात ते लावतात ते मुकुट, हा टिकली लावली, लिपस्टिकही लावली. म्हणून याची जर दखल समाजाने, हासाचा विषय नाही, याची जर दखल तुम्ही घेतली नाही तर येत्या 8-10 दिवसात माझी लास्ट तुमच्या गावात येईल. काय तुम्ही, कारण दुःख म्हणून म्हणतो तुमच्या, आपण फक्त आपला समाज आपल्या परिवारात सुख्या, माई चिकी, माई पुकी, माई मिकी, माया पप्प्या हे चालणार नाही. आज आपण जर लढलो नाही तर उद्या चिकी मिकी पप्प्या हे रस्त्यावर भीक मागण्याशिवाय आपल्याला दिसणार नाही. कारण या नात्याने सर्व नेत्याने खऱ्यासाठी सटलं पाहिजे. अरे बुद्धाचा विहार महाबोधी, या बुद्धाचा विहार महाबोधी बोलतात. परिस्थिती आहे आजपासून नाही, काही काळापासून परिस्थिती आहे. 2 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचा मुलगा आहे. 4 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाची गाडी आहे. घरावर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचं काय घर आहे. अबे मग हलकट बेमान हो, या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, मग तुम्ही हे का बरं म्हणत ना का बुद्धाचा देश आहे म्हणून? त्याची लाज वाटते ना मावशी. म्हणजे गाडीवर अशोक चक्र आहे म्हणून बुद्धाची गाडी आहे, घरावर अशोक चक्र आहे म्हणून बुद्धाचं घर आहे, मग या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, मग हे का म्हणत ना तुम्ही बुद्धाचा देश आहे म्हणून? याची लाज वाटते ना. आहे ते बिडा निघूच नाही राहिला बाहेर. म्हणून म्हणतो तुम्ही सर्वजण तिथं जा, चांगलं त्या नागोबाचं तोंड ठेसा, त्याचे डसणारे दात पडले पाहिजे, बस एवढं करा. आम्ही येतो. फक्त आमचे आता साहेब 18 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे. 18 तारीख झाली का 20 तारखेला आम्ही सगळेजण तिथं जाऊ. इकडे बेसन खाल्ल्यापेक्षा तिथे उपाशी राहून मेहनत पुरते, तिथं उपाशी राहून मरायला पुरते. कारण की आज अस्मितेची लढाई आहे. क्योंकि कि गौतम के जमी को वीरान बनने नहीं देंगे, गौतम के जमी को वीरान बनने नहीं देंगे, इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे. अबे जब तक जिंदा है ये बाबा साहब के बच्चे, तब तक इस भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे. बौद्धांच्या विहारामध्ये
इथला मराठा नाही, कुणबी नाही, पाटील नाही, कोणीच नाही. इथला बहुजन समाज शेंडीवाला म्हणजे नाही, हे पहिले तुम्ही डोक्यातून काढून टाका. शेंडीवाला म्हणजे कोण? शेंडीवाला म्हणजे युरोपवरून आलेला ब्राह्मण, युरोशियन ब्राह्मण, आर्याची अवलाद. 15% बियाणं म्हणजे शेंडीवालं. या भारतातला तेली नाही, कुणबी नाही, पाटील नाही, माळी नाही, मांग नाही, जमार नाही, कोणीच नाही. फक्त शेंडीवाला म्हणजे ब्राह्मण. या ब्राह्मणांना म्हणतो कारण की ब्राह्मणाने कब्जा केलेला आहे. कारण पुरा हितानी माहिती कांचं तोंड शिवला का साऱ्यांचं. आबे बोधांच्या विहारामध्ये, बोधांच्या विहारामध्ये काय काम शेंडीवाल्यांचं. हात वरती करून अरे बुद्धाचं विहार महाबोधी घुमोर याच्यावर कॅमेरा ज्याचा हात वरती निघत तोंड ऐकून झूम कर असं त्याच्या चेहऱ्यावरले पिंपल्स आले तरी चालतील आपल्याला. हात वरती करा. आज अस्मितेची लढाई आहे, स्वाभिमानाची लढाई आहे. हा अरे बुद्धाचं विहार महाबोधी बोटांग एटलं पाहिजे म्हणा. बुद्धाचं विहार महाबोधी बोटांग. मी काऊन मनाने लावतो तुम्हाला, तुम्ही म्हणत असाल का बाया डोंबळ्या तोंडाचा तरा तिकडे. सक्षम पाहिजे, आदर्श पाहिजे. आज जर लढलो नाही तर उद्या आपल्याला मराठी पाळी येईल, उद्या पुनश्च आपल्या गळ्यात मळकून कमरेला चढवी. कारण गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. मनोज राजा बाबासाहेब जर आपल्या पत्नी मुलात रमला असता अबे तो तुमच्यानं माया ढुंगाचा फळा सुटला नसता कधी. इमानदारीने एकटा करा फक्त त्रास देणार नाही. अरे